माधवदेव दसराव कुर्डे रायवाडी येथील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा मुलगा आदिनाथ कुर्डे हा फर्स्टपासून लोह्याला इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता आणि त्याला आम्ही असा कसल्याच प्रकारचा दबाव नाही टाकला की त्याच्या मनानंच तो अभ्यास करायचा. नेहमी अशी जिद्द केली नाही, त्याला कोणतं आम्ही दडपण वगैरे काही केलं नाही. त्याच्या पद्धतीनं अभ्यास करायचा आणि तो अडीअडचणीला आम्हाला कामामध्ये पण खूप मदत करायचा. त्याच्यानंतर जे आम्ही मग ठरवलं त्या नांदेडचा जे आम्ही म्हणजे बाहेरून जे विचार केला होता RCC मोठेगाव सरांचा, त्याच्यामध्ये तो 11वीला स्कॉलरशिपमध्ये आपल्याला 0 फीस लागली आणि त्याच्यानंतर 12वीला गेल्याच्यानंतर त्याला फक्त एक 25% फीस लागली आणि त्याच्यानंतर तो असा नेहमी अभ्यास करायचा आणि त्याचे जे मार्क आहेत टेस्टचे आणि ते मी नेहमी म्हणजे आला टेस्ट की मी मॅसेज बघायचा पाहायचा आणि त्याच्यानंतर मी एकटाच त्याची आई आणि त्याला नांदेडला ठेवलं होतं आणि मी गावाकडे एकटाच राहत होतो. अशा अनेक अडचणीतून त्याला आम्ही खूप मदत केली आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः खूप अभ्यास करायचा, मेहनतीनं अभ्यास करायचा. मी माझ्या मुलाला नांदेडला ठेवल्याच्या नंतर म्हणजे खूप अशी आमची परिस्थिती खूप बिकट होती, तरी मी त्या परिस्थितीला मात करून त्याच्या आईला आणि त्याच्या मुलाला नांदेडला ठेवलं आणि मोठेगावकर सरांच्या क्लासेसमध्ये सरांचं नाव ऐकून खूप मला हे झालं होतं आणि सरांनं माझ्या अडचणीला त्याला अशी कधीच त्याला येऊ दिली नाही की हे पालकासाठी. त्यानं पालकापेक्षा जास्त नेतृत्व मोठेगाव सरांनी त्याला दिलेलं आहे आणि नेहमी अडीअडचणीला त्याने नेहमी स्वतः बोलायचे, मुलाला विचारायचे काय अडीअडचण आहे का म्हणून. अशा ह्याच्यातून तो खूप अभ्यास करत होता. तसंच त्याची एक जिद्द होती की तो नेहमी 5वी-6वीपासून मला डॉक्टर बनायचं अशी जिद्द होती त्याची आणि त्या ह्याच्यानुसार त्यानं अभ्यास करून सरांचं व इतर त्यांच्या टीमचं मार्गदर्शन घेऊन तो अभ्यासामध्ये खूप मग्न व्हायचा. आज माझा मुलगा आदिनाथ हा जो खूप मेहनतीनं अभ्यास केला आहे त्याचं श्रेय त्याची आई आणि तसेच त्यांची टीम मोठेगाव सरांची टीम यांनी खूप त्याला असं जीवापाड प्रेम करून मेहनतीचं शिक्षण दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना सर्वांना श्रेय देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदिनाथची आई बोलते. त्यांनी तो 10वीची परीक्षा पास झाला. नंतर मोठेगावकरांची त्यांनी परीक्षा द्यायला गेला तेव्हा त्याला पूर्ण स्कॉलरशिप लागू झाली. तेव्हा मी म्हणाले, अरे मोठेगावकरांची परीक्षा तू दिलास पण तिथं पूर्ण स्कॉलरशिप दिली पण ते योग्य आहे की नाही असं माझ्या मनामध्ये बिचकत होते. मग तेव्हा तो काय म्हणला, आई तुला इथं माहीत नाही, तू लोह्यात आहेस, तू जाऊन बघ ना तू ट्युशनपाशी किती विद्यार्थी आहेत तेव्हा तुला कळेल. आणि खरंच मी नंतर त्याच्यासोबत त्याला आत्मविश्वास होता की मी तिथे जाऊन सक्सेस होईल. तो मला खूप आत्मविश्वास द्यायचा, आई तू काहीच काळजी करू नकोस, कुठेही जाईल तिथे मी यशस्वी होऊन येईल असं तो मला म्हणायचा. पण माझ्या मनामध्ये मी बिचकत होते, खरंच ते आहे की नाही ट्युशन असं मला वाटायचं. तरी मग पुन्हा त्यांनी नंतर ट्युशनमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मी त्याच्यासोबत गेल्यानंतर आम्ही राहिल्यानंतर क्लास सुरू झाल्यानंतर तो पुन्हा जसं क्लासला जाऊन आल्यानंतर तो सांगायचा, आई माझं हे ठीक आहे शिकवलं सरांनी, ते शिकवलं. DP गुरुवारी झाल्यानंतर त्याचे मार्क सांगायचा, रविवारचे मार्क सांगायचा. आम्ही दोघं आनंदात राहत होतो. मग आमचे घरचे एकटेच राहत होते. त्यांचे दिवस थोडे अवघड जात होते पण मी माझ्या मुलांच्याकडे बघून खूप आनंदात राहायची. मग अचानक आमच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं, तिच्या पायाला अचानक मार लागला आणि त्या मार लागल्यानंतर तो थोडा बिचकानंतर आम्ही त्याची ट्रीटमेंट केलो. तो तशा परिस्थितीतही तो तसाच एकच दिवस आराम केला. त्याला उठायला न्यायला दवाखान्यात ते करायचं मी, पण पुन्हा त्याला अवघड वाटायचं. पण तो त्याच्या परिस्थितीला काढल्यानंतर पुन्हा त्याला असे मार्क जेव्हा 11वीला 600च्या वरी राहत होते तो तसा शेवटपर्यंत टिकून ठेवला. आणि शेवटी जेव्हा त्याचे लास्टची परीक्षा होती ती लास्टच्या परीक्षेला अचानक त्याची मान हे सर्व आखडून गेली असते. तरी तेव्हा माझं मन बिचकलं, आता काय आपलं नाही आहे खरं म्हणून.
पण तेव्हा तो पुन्हा मला मोठेगाव सरांचे ते व्हिडिओ दाखवत होता. आई तू खचू नकोस, हे व्हिडिओ बघ, ह्या मार्कावर कसंही सक्सेस होतात, तू खचलीस की मी खचेल असं म्हणायचा. तेव्हा मला धीर द्यायचा, तो धीर द्यायचा. मग पुन्हा आनंद व्हायचा. मी माझ्या चेहऱ्यावर कितीही दुःख असले तरी त्याला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. माझी तब्येत अचानक बिघडली होती तेव्हा परीक्षेच्या टाईमला, तरी मी त्याला आनंदित बघायची आणि त्याची तब्येत मान वगैरे आखडली होती. त्याच्यामधून मी तो सक्सेस होण्याचा प्रयत्न, मला मोठेगावकरांचे व्हिडिओ दाखवायचा. त्या टाईमला त्यांनी व्हिडिओ टाकायचे, अशाचे मार्क पडते, तुम्ही ह्या मार्कावर सक्सेस होता, तुम्ही मन खचू नका, याच्यावर पाहत राहा म्हणून. मग तेव्हा मला सुद्धा सक्सेस व्हायचं. म्हणून मी त्याला म्हणायचं, अरे तू 2 वर्ष केलास, तू कधीच नाही हारलास आणि तू खरंच सक्सेस होतील, म्हणून मी त्याला धीर द्यायचा. मग ह्याच्या एवढा प्रयत्न करून सरांच्या ट्युशनवर शेवटच्या मी बॅचला गेले. त्यांनी मीटिंगमध्ये ते बोलले, त्यांचे वाक्य बोलून पुन्हा मला धीर आला. धीर आल्यानंतर मी त्याला म्हणले, धीर आल्यानंतर सांगितले की सरनं खरंच सांगितलं की एवढ्या मार्कवर सक्सेस होतं म्हणून. पुन्हा त्याला खूप आवड वाटली. पुन्हा तेवढी तब्येत जरी राहिले तरी तो तसाच करत राहिला अभ्यास. आणि मोठेगाव सरांचं मी आभार मानते. माझ्या मुलाला यशस्वी केल्याबद्दल सगळ्या टीमचा आभार मानते. थँक्यू.